नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. काही वैद्यकीय भाषेतले शब्द हे आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं आणि काही भाग समजून घेण्याच्या दृष्टीनं कसे महत्त्वाचे ठरतात बघा. आता वैष्णवीच्या रिमांड होम संदर्भात म्हणजे वैष्णवीच्या आत्महत्या की खून ह्या प्रकरणात आरोपीला अटक केल्यानंतर न्यायालयामध्ये जो रिमांड पोलिसांनी काल सादर केला त्याच्यामध्ये तिची आत्महत्या नसून खून असण्याची शक्यता पहिल्यांदाच पोलिसांनी व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी जो संदर्भ वापरला आहे तो आहे BJ मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या मेडिकल रिपोर्टमधला. आणि त्या मेडिकल रिपोर्टमध्ये 3 महत्त्वाचे जे शब्द आहेत त्यापैकी एक शब्द आहे लिगाचर कॉम्प्रेशन. आणि याचा मराठी अर्थ काय बघा. गळ्याभोवती दोर, ओढणी, पट्टा, दोरी किंवा तत्सम वस्तूने जोरात आवळल्याने श्वास न घेता येणे किंवा त्यामुळं मृत्यू होणे. आता यामध्ये ती वस्तू गळ्याभोवती जी काही असेल ती घट्ट बांधली जाते, त्यामुळं श्वसन नलिका किंवा श्वासनलिका ज्याला आपण विंडपाईप म्हणतो किंवा रक्तवाहिन्या ज्याला आपण ब्लड वेसल म्हणतो ह्या दाबल्या जातात आणि याचा परिणाम म्हणजे मेंदूला ऑक्सिजन मिळत नाही आणि मृत्यू होतो. आता BJ मेडिकल कॉलेजच्या 2 डॉक्टरांनी ज्यांचं नाव आहे डॉक्टर जयदेव आर ठाकरे आणि डॉक्टर HC टाटिया. आता जयदेव आर ठाकरे हे ज्युनियर रेसिडेंट आहेत आणि डॉक्टर HC टाटिया ह्या असिस्टंट प्रोफेसर आहेत. मी यासाठी त्यांची नावं आणि त्यांची पदं आणि त्यांचं शिक्षण आणि ते सध्या BJ मेडिकल कॉलेज म्हणजे ससून रुग्णालयामध्ये काय पदावरती कार्यरत आहेत असं सांगितलं. त्याचं कारण ह्याच 2 डॉक्टरांच्या नंतर न्यायालयामध्ये साक्षी होणार असल्यामुळं त्यांनी जे आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले ते का महत्त्वाचं आहे बघा. त्यांनी प्रॉबेबल कॉज ऑफ डेथ दिला आहे. एक, गळ्याभोवती लिगेचर कॉम्प्रेशन जे मी मगाशी सांगितलं म्हणजे गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. शरीरावर अनेक ठिकाणी तीव्र मारहाण झाली असल्याचे मल्टिपल ब्लंट इंजुरीज पुरावे आहेत. अंतर्गत अवयव म्हणजे व्हेसेरा व उत्सर्जित रसायने म्हणजे आर्टिकल्स तपासणीसाठी जप्त करण्यात आली आहेत आणि रासायनिक विश्लेषणासाठी व्हेसेरा वगैरे ह्या ज्या गोष्टी राखून ठेवल्या जातात तशा राखून ठेवलेल्या. आता पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की खून करून गळफास लावण्याचा प्रकार म्हणजे होमिसायडल हँगिंग आहे का हे स्पष्ट करणं आवश्यक आहे. त्यासाठी गुन्हा घडलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून निष्कर्ष काढावा. आणि हे का महत्त्वाचं आहे तर इथे पण त्यांनी असं म्हटलेलं नाही की हा खूनच आहे, पण वैष्णवीच्या शरीरावरती असलेल्या ज्या इतर तीव्र स्वरूपाच्या जखमा आहेत त्यामुळं तिचा जो गळा आवळला गेलेला आहे तो गळा आवळला गेला आणि नंतर तो आत्महत्येचा प्रकार दाखवला की इतक्या सगळ्या मारहाणीमुळं तिने खरोखर आत्महत्या केली हा सगळ्यात महत्त्वाचा न्यायालयीन पातळीवरचा प्रश्न असणार आहे. आता याच्यामध्ये रिमांड कॉपीमध्ये काल पोलिसांनी 12 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेत आणि ते मुद्दे सामाजिक अर्थाने पण आता चर्चेत यायला हवेत. एक, वैष्णवी मृत्यू प्रकरणात दाखल असलेला गुन्हा हा महिला अत्याचाराविरुद्धचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे, विच इज ट्रू. 2, मृत वैष्णवीच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळून आल्यात, त्यावरून तिचा खून केला असल्याचा संशय आहे हे पोलिसांनी म्हटले. तसेच शवविच्छेदनानंतर मृत्यूचं कारण जे 3 शब्द डेथ ड्यू टू लिगाचर कॉम्प्रेशन ऑफ नेक विथ एव्हिडन्स ऑफ मल्टिपल ब्लंट इंजुरीज ओव्हर बॉडी व्हेसेरा अँड आर्टिकल्स प्रिझर्व फॉर केमिकल ॲनालिसिस जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं हे 3 महत्त्वाची कारणं आहेत की ज्या कारणामुळं रिमांड कॉपीमध्ये पोलिसांनी असं म्हटलं आहे की हा आत्महत्याचा नसून खुनाचा प्रकार असू शकतो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त करून त्याप्रमाणे मग पोलीस चौकशी करणार आहेत. नंबर 3, मृत वैष्णवीच्या इक्वेस्ट पंचनाम्यामध्ये दिसून आलेल्या जखमांचे वर्णन पाहता तिला वेगवेगळ्या हत्यारांनी मारहाण केल्याचं दिसून येत आहे. त्यापैकी एक प्लास्टिकचा पाईप आहे. आरोपीने दिलेल्या निवेदनावरून पाईप हस्तगत करण्यात आले असून या प्रकरणातील आरोपींनी तिला मारहाण केली असल्याचा पोलिसांना संशय आहे. म्हणजे जे आधीचे 2 आरोपी होते ज्यांना पोलिसांनी अटक केली त्यांनी बहुधा तो पाईप काढून दिला आहे, म्हणजे वैष्णवीच्या नवऱ्याने तो पाईप काढून दिला आहे असं दिसतं आहे. कारण ह्या 2 दुसऱ्या वैष्णवीच्या दिराला आणि सासऱ्याला तर काल पहाटे 4:30च्या दरम्यान अटक झाली, त्यामुळं त्यांनी हे सगळं काढून दिलं कारण त्यांचं मेडिकल करणं वगैरे ह्याच प्रक्रियेमध्ये काल पोलीस होते. त्याच्या आधी
जे 2-3 आरोपी एकूण अटकेत आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी ते काढून दिलं असणार आहे. 4. मृत वैष्णवीच्या पैशासाठी तिचा पैशासाठी छळ करण्यात आला होता, त्याबाबत अटक आरोपी त्यांच्याकडनं तपास केला जाणार आहे. नंबर 5. मृत वैष्णवीच्या लग्नाच्या वेळी हुंडा म्हणून देण्यात आलेली फॉर्च्युनर कार व ॲक्विटा मोपेड ही दोन्ही वाहने जप्त केली असून आणखी कोणती वाहनं अगर किमती वस्तू हुंडा म्हणून दिलेली आहेत याबाबत आरोपीकडे तपास केला जाणार आहे. आणि पुढचा जो घटनाक्रम आहे ना, तो हगवणे कुटुंबाची एकूण मानसिकता काय होती आणि ते वैष्णवीच्या कुटुंबाला कशा पद्धतीनं छळत होते हेही पुढं दिसेल. कारण आनंद कसपटे वय वर्ष 51 जे वैष्णवीचे वडील आहेत त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, काही गोष्टी त्यांच्याही ओघातनं राहून गेल्यात, पण ते आता इथे येत आहेत. 6. मृत वैष्णवीला स्त्रीधन म्हणून दिलेले 51 तोळे सोने हे आरोपींनी फेडरल बँकेत तारण म्हणून कोणत्या कारणासाठी ठेवले आहे? हे सोने वैष्णवीच्या परवानगीने ठेवले किंवा तसे ते सोने तारण ठेवण्यासाठी तिचा छळ करून तिच्याकडून सोने काढून घेतले किंवा कसे, तसेच सोने तारण ठेवण्यामागे आरोपींचा काय उद्देश होता याबाबत पोलिसांना तपास करायचा आहे. 7. यातील फरार आरोपी राजेंद्र हगवणे यांचे कार्यालय पत्ता भुकुम जो आम्ही तुम्हाला दाखवलं, तालुका मुळशी, जिल्हा पुणे यांचे इंटेरियर डिझाईनचे काम महेश परांडे यांनी केले असून त्याचे पैसे यातील आरोपींनी फिर्यादी यांना देण्यास भाग पाडले आहे. याबाबत आरोपीकडे तपास केला जाणार आहे. मुद्दा क्रमांक 8. आरोपी गुन्हा केल्यापासून फरार होते, या कालावधीत त्यांना कोणी मदत केली किंवा कसे याबाबत पोलीस तपास करणार आहेत. मुद्दा क्रमांक 9. आरोपींनी पळून जाण्यासाठी कोणते वाहने वापरली होती याचा तपास केला जाणार आहे. मुद्दा क्रमांक 10. आरोपींना फरार कालावधीमध्ये कोणी आर्थिक मदत केली का याचाही तपास केला जाणार आहे. मुद्दा क्रमांक 11. गुन्हा झाल्यानंतर आरोपी कोठे कोठे राहण्यास होते, तसेच त्या कालावधीत त्यांनी आणखी कोणता गुन्हा केला आहे याबाबतचा तपास पोलीस करणार आहेत. आणि 12. दाखल गुन्ह्याचे ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या मुद्द्यावर देखील पोलीस सखोल तपास करणार आहेत. आता हे सगळं सांगितलं याचा अर्थ काय, तर वैष्णवीच्या ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माध्यमांचा जो दबाव आहे, त्यानंतर पोलीस सक्रिय झालेले आहेत आणि त्याच्यातनं हा प्रकार आत्महत्याचा की खुनाचा ह्याबद्दलचा खुलासा पुढे जेव्हा रिमांड नोटसाठी 5 दिवसानंतर पोलीस येतील न्यायालयामध्ये तेव्हा ते अधिक चांगल्या पद्धतीनं स्पष्ट होईल. प्रथमदर्शनी ससून रुग्णालयाच्या ह्या मेडिकल रिपोर्टवरून वैष्णवीला झालेल्या मारहाणीचा संदर्भ पाहता ह्या आरोपींना लवकर जामीन मिळेल ह्याचीही शक्यता फार कमी आहे. आणि जर पोलिसांनी खरोखरच ह्या प्रकरणामध्ये त्यांच्या हाती आलेल्या पुराव्याच्या आधारावरती जर खुनाचा गुन्हा दाखल केला, म्हणजे हुंडा बळीच्या ऐवजी खून असा जर गुन्हा दाखल झाला तर सगळे संदर्भच बदलतात. आणि त्या बदललेल्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये जी सर्वाधिक चर्चेला गेलेली हुंडाबळीची घटना आहे, अशी जी चर्चा होती त्याला संदर्भ बदलतील. काही लोक आता वेगळ्या पद्धतीनं याचा सामाजिक अंगाने सुद्धा चिकित्सा करतायत आणि ती चांगली गोष्ट आहे. चांगली या अर्थाने की अशा पद्धतीनं इतका हुंडा देणं. काल मराठा समाजाच्या काही मंडळींनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद केली आणि त्याच्यातनं हे मूलभूत प्रश्न विचारले की अशा पद्धतीनं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा देऊन आणि त्यांनी वापरलेला शब्द तो म्हणजे नवश्रीमंतांनी केलेल्या गोष्टी, यामुळं समाजामध्ये जे संदेश जातात ते अयोग्य आहेत. स्पेशली अशा वेळेला की जेव्हा राजकीय नेत्यांकडं कार्यकर्ते आणि कार्यकर्ते करतात म्हणून समाज किंवा राजकीय नेते करतात म्हणून समाज जेव्हा त्यांच्याकडे पाहत असतो तेव्हा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये हुंडा देणं किंवा राजकीय पक्षाच्या त्या पक्षातल्या सर्वोच्च नेत्यांनी अशा लग्न सोहळ्याला उपस्थित राहून लग्न सोहळे 2-2 तास उशिरा करणं आणि त्यासाठी सत्कार सोहळे करणं ह्या गोष्टी बरोबर आहेत का, असे प्रश्न राजेंद्र कोंडरे पाटील आणि काही मंडळींनी उपस्थित केलेत जे बरोबर आहेत. थांबूया आपण इथे. हे व्हिडिओ अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. त्यांना कळू द्या की अशा प्रकरणामध्ये जेव्हा माध्यमं सखोलपणे त्याचं विश्लेषण करतात तेव्हा किती गोष्टी नव्याने बाहेर येतात. थांबूया.